नाही, एक सर्वसामान्य विद्यार्थी आहे। या ठिकाणी जो कोणी येतो तो एक विद्यार्थी असतो, जरी पालक असलो वयाने मोठे असलो, शिक्षकांपेक्षाही काही पालकांचं वय जास्त आहे, पण जरी वय जास्त असलं तरी शिक्षण हे कधी थांबत नाही। माणूस मरेपर्यंत सर विद्यार्थीच असतो। तर आमचे सन्माननीय प्राचार्य श्री चौधरी सर यांचा आणि माझा काही दिवसापूर्वी शाळेमध्ये आल्यानंतर संबंध आला आणि त्यावेळी मी प्रत्यक्षरित्या पाहिलं की एक आदर्श शिक्षक कसा असावा। त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी शनिवारी मुलीच्या काही कामानिमित्त शाळेमध्ये आलो होतो, त्यावेळी अक्षरशः माननीय चौधरी सर प्रत्येक मुलाचा डबा चेक करत होते। मी प्रत्यक्षरित्या पाहिलेली गोष्ट आहे आणि ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे। तर त्यावेळी मी सरांसाठी ज्या काही गोष्टी आपण विसरतो त्याची जाणीव करून देण्याचं काम हे आदर्श शिक्षक करत असतात। सर्व गुणीजन शिक्षक आहेत, सर्वांचं शिक्षण भरपूर झालेलं आहे, कोणताही शिक्षक कमी नाही। प्रत्येक जण त्यांच्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करत असतो। फक्त आता कमतरता जी राहते ती की पालकांनी घरी गेल्यानंतर आपल्या मुलाचा अभ्यास तपासला पाहिजे की आज शाळेमध्ये जे काही शिकवलं गेलं त्याबद्दल आपण त्यांना थोडंसं विचारलं पाहिजे। मॅडमनी खंत व्यक्त केली की आज धावपळीचे युग असल्यामुळं पालक आणि माता भगिनी असतील, पालक हे दोघेही कामाला जातात, त्यावेळी त्यांना मुलांकडे देण्यासाठी वेळ नसतो। पण खरं ती शोकांतिका आहे की ज्यावेळी असा काही प्रसंग येतो की मुलांकडे आपलं दुर्लक्ष होतं, याच्यातूनच मुलं वाईट वळणावर जातात। कारण आई आणि वडील, कदाचित आई वडील हा शब्द खूप महत्त्वाचा आहे सर। आजच्या काळामध्ये सगळ्यात पप्पा मम्मी जे काही मुलं असतील ते मुलं असतील ती पाश्चिमात्य संस्कृती थांबली पाहिजे आणि एक आदर्श त्यांच्यापुढे आपलं जीवन असलं पाहिजे। आपले मुलं जेव्हा सकाळी उठतात तेव्हा त्यांनी निश्चितच जास्त काही त्यांना शिकवू नका, पण त्यांचा आदर्श आपण असलं पाहिजे, कारण आपण त्यांचा खरा आदर्श आहे। शिक्षक हे शाळेमध्ये आल्यानंतर शिकवतात, पण घरी असताना जास्त सहवास हा पालकांचा असतो, त्यामुळे त्यांना प्राथमिक शिक्षण हे आपणच देत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर मला वाटतं आज एखाद्या विद्यार्थ्याला जर कमी मार्क पडले तरी चालतील, पण ते संस्कार नावाची जी गोष्ट आहे ती कमी राहिली नाही पाहिजे। कारण जिथं संस्कार कमी पडतात तिथं तुमचा मुलगा पहिला आला, IAS झाला किंवा काही झाला, पण त्याला जर संस्कार नसतील, तो आपल्या घरातल्यांशी व्यवस्थित बोलत नसेल तर तो जगाशी चांगल्या प्रकारे संवाद साधू शकत नाही, असं मला वाटतं। त्यासाठी सर्व पालकांना विनंती आहे, मी एक पालकच आहे आणि पालक असूनही नुसता पालकच नाही तर प्रथम मी विद्यार्थी आहे। माणूस घडत जातो, तो एक कोणाचा तरी आदर्श आपल्या समोर असला पाहिजे। तो आदर्श ठेवत असताना आदरणीय सन्माननीय सर कांबळे सर यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं। तसं प्रत्येकाच शिक्षकांनी योग्य काय अयोग्य काय मुलांच्या बाबतीत कुठली गोष्ट केली पाहिजे, आपलं अनुकरण कसं असलं पाहिजे घरी, हे सर्व शिक्षकांनी सांगितलंय। निश्चितच सर आम्ही त्या गोष्टीचं पालन करू अशी सर्व पालकांच्या वतीनं मी आपणास ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। रामकृष्ण।